सेवानिवृत्त लिपिकाविरुद्ध पुन्हा एकदा गुन्हा नोंद करण्यात आला असून एकंदरीतच असं चित्र पाहायला मिळते की जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कारभार म्हणजे वेडा बाजार। शहर जिल्ह्यातील विना अनुदानित खासगी प्राथमिक शाळांच्या 20% टप्पा अनुदानाच्या अभिलेख आणि रजिस्टर गहाळप्रकरणी जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यकाच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार तत्कालीन वरिष्ठ सहाय्यक दयानंद एस कन्ना यांच्या विरोधात महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 च्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। संजय जावीर यांनी फिर्यादीमध्ये म्हटलंय की नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 या दरम्यान संजय जावीर हे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार पाहत होते। फेब्रुवारी 2023 पासून विना अनुदानित खासगी प्राथमिक शाळांना टप्पा अनुदान देण्याचा शासन निर्णय निर्गमित झाला। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 20% अनुदान प्राप्त शाळेची यादी शिक्षण संचालक यांनी जाहीर केल्यानुसार संबंधित शाळेतील 20% टप्पा अनुदान प्राप्त शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता पडताळणी करण्यासाठी जिल्हा परिषद अभिलेख कक्ष आणि पंडित जवाहरलाल नेहरू वसतिगृह या ठिकाणी नेमलेल्या समितीमार्फत अभिलेख रजिस्टर यांचा शोध घेतला असता सन 2012 ते 2013 आणि सन 2013 ते 14 या कालावधीत वैयक्तिक नसत्या कार्य विवरण नोंदवही आणि सन 2012 चे अभिलेख रजिस्टर अभिलेख मिळून आले नाहीत। या कालावधीमध्ये कामकाज पाहणारे संबंधित लिपिक निलेश कुलकर्णी वरिष्ठ सहाय्यक यांच्याकडे लेखी विचारणा केली असता त्यांचा खुलासा आणि पदभार यादीमध्ये अभिलेख आणि रजिस्टर आणि कनिष्ठ सहाय्यक निलोफर दामटे यांच्याकडे दिल्याचं दिसून आलं। निलोफर दामटे यांचा लेखी खुलासा आणि पदभार यादी पाहिली असता त्याचा पदभार यादीमध्ये संबंधित रजिस्टर अभिलेखे हे संतोष जाधव वरिष्ठ सहाय्यक यांच्याकडे दिल्याचं दिसून आलं। जाधव यांनी हा पदभार यादीसह सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक दयानंद कन्ना यांच्याकडे दिलेला होता। दरम्यान कन्ना यांनी त्यांच्याकडे असणारा पदभार पूर्णपणे तजमूल मुतवली यांच्याकडे दिला नसल्याचा लेखी खुलासा मुतवली यांनी सादर केला। कन्ना यांच्याकडे लेखी वारंवार विचारणा केली असता त्यांनी लेखी खुलासे सादर केले, परंतु नमूद रजिस्टर आणि अभिलेखे उपलब्ध करून दिले नाहीत असं स्पष्ट झालं। त्यामुळे दयानंद कन्ना यांनी त्यांच्या कालावधीत जवाहरलाल नेहरू वसतिगृह पार्क चौक येथे ठेवण्यात आलेले शासकीय अभिलेख आणि रजिस्टर जतन करून ठेवून कार्यभार सांभाळणं यांचे नैतिक कर्तव्य आणि जबाबदारी असताना सुद्धा जाणीवपूर्वक ही माहिती सादर केली नाही आणि म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या या सेवानिवृत्त लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला।